भूम परंडा वाशी या विधानसभा मतदारसंघातील जनतेचा आढावा घेतो. सगळ्यात मोठं गाव असलेल्या या भीट या शहरामध्ये या गावामध्ये आलेलो आहोत आणि एकंदरीत तिथल्या मतदारांच्या प्रतिक्रिया घ्या. आमच्यात राहुल भाईच्या तुतारे. का बरं तुतारीला का द्यायचे नाही? तुतारी नंबर एकच आहे. सगळे बाह्याने बाप्पाच्या काळात कामं झाले. हे सावंत साहेबाच्या काय काळात कामं नाहीत उग काय कामं नाहीत काय नाहीत. बाह्याने जी कामं केल्यात ते ह्याच्यानी एक बी झालं नाही. त्यामुळे तुतारीशिवाय पर्याय नाही बाह्याशिवाय. बरं तुमचं कोणतं गाव आहे? हा अंदूर. अंदरूड. बर काय म्हणते गावची परिस्थिती राजकीय? तुतारीच हाणणार. गावात सगळंच आहे का तुमच्या एकट्याच आहे तुतारी? काय तू असं निम होईल. निम होईल काय? बर काय बरं भाजप सरकारला काय नका निवडून द्यायचं? भाजपने केलंच तसं काय काय मग एखादं काय गोष्ट सांगाल तुम्हाला? काय गोष्ट सांगाल तुम्हाला माहिती सारं आम्हाला माहिती आहे. कुठले बाबा तुम्ही? पत्रूटचे. काय बरं पखरूड जरा नवीन आहे ना इकडे जरा. ओनली तानाई सावंत. सावंत साहेब का बरं द्यायचे निवडून? सगळे कामं केले तुम्ही. रोड झाले सगळे झाले. गावामध्ये किती काय काम गावामध्ये सभा मंडप झाले. पाण्याची योजना आहे. पुन्हा तुम्हाला मशानभूमी आहे. गावातलं कॉन्क्रीट आहे. गावात 2 एसी एकनाथ शिंदे साहेब होते. अजून काय पाहिजे नाही का? काय 15 वर्षात काही नाही काहीच केलं नाही. साहेब कुठलं हो तुम्ही? इकडे या की मग. नांदूरच्या माणसाने इकडे जाईल. बोला काय वातावरण गावचं राजकीय? धनुष्यबाण. सावंत साहेब का? सावंत साहेब का बरं द्यायचं सावंत साहेबाला निवडून? सावंत साहेबाची कमीत कमी छटाकभर साखर तरी गरीबाच्या चुलीपर्यंत गेली. मग बायांनी काम नाही का केलं? ह्याचं 25 वर्षात सुपारीचं खाण नाही. हा मग सुपारीचं खाण नाही. जाऊ दे. हा जावा बाबा इकडनं जावा. हा चांगल्या रस्त्याने. कधी चहा सुद्धा पाहिला नाही. चहा बी पाजला नाही. तर आता बरं अशा गोरगरिबाच्या घरापर्यंत छटाकभर साखर तरी गेली की नाही सावंतची. ह्याची एक सुपारीचं खांड बी गेलं नाही ह्यांच्या गोरगरिबाच्या 25 वर्षाच्या काळात. बापाच्या 10 आणि त्याच्या 15. सावंत साहेब येतील का पुन्हा निवडून? 1001 टक्का. 100% सावंत साहेब. कुठले तुम्ही? डोकेवाडी. निवडून येणार सावंतच. का बरं द्यायचं सावंत साहेबाला? अलीकडे जरा सावंतने कामच केलेत की हो. काय काम एका दुसरं सांगा की मला. येऊ दे बाबा. धरणाचं पाणी ह्याच्या पुत्र आणलं. आंबे पुत्र आणलं. पलीकडून घे पुढून घे जरा. चलत आम्ही बोलतो. हे लय इथं गर्दी व्हायला लागली. होय कुठलं तुम्ही बाबा? आंध्रूड. आता बोललो की मग? आंध्रूडचे हा मग आता बोललो ना तुम्ही? नाही का बोलला? काय बरं काय म्हणते वातावरण गावचं? वातावरण सावंत साहेब निवडून येईल. जरांगे पाटील का बरं? पाणी आणलं असतं आपल्या गावाला. बरं आता बाया आणतील की मग? नाही काय खरं नाही बायाचं तुम्हाला सांगतो. मग सावंत साहेब करतात का काम? सावंत साहेब ती आपल्या ते जुनं नाव काढू. आपल्या बाप्पाचं नाव काढू. बर माझा जुना माणूस आहे. जुना माणूस आहे. तुम्ही काम केलं त्यांच्यासोबत? सगळेच. बर हो. आता वय किती आहे तुमचं? माझे 90 वर्ष झाले. 90 वर्ष वय आहे. बाजार करतो अजून बाजार करतो. बर तुतारीशी दुसरं कोण नाही. मी करतो. कुठल्या गावचं सांगा? गिरवली. आता बर ठीक आहे. गिरवली आता तुम्ही म्हणला की मग नाही तर काम होतं म्हणून गेला. बर काय बरं वातावरण गावचं गिरवली गावचं? तुतारी जाऊ का? हा जाऊ तुम्ही बाजार करा बरं का. तुतारीशी केला का? हा मग तुतारीशी दुसरं कोणी येईलच नाही. जोर शरद पवार आहेत तर तुतारी. मग तुम्ही कुठल्या गावचं? लांजेश्वर. बर काय म्हणते गावचं वातावरण? राहुल भाया. सावंत साहेब नव्हे काय? नको का बरं नका? विकास काम झाले का नाही का? काय सावंत चोर आहे ते. मुरुम चोऱ्या. मग काय आहे ते? मुरुम तर टाकला म्हणे शेतात त्यांनी दुसऱ्याच्या. लाख रुपये ठेवून टाकला. 5 लाख बिल काढून घेतलं. त्यांचे कार्यकर्ते तर म्हणते स्वतःच्या खर्चात नाही घेतलं. इकडे अलीकडे नगर मधले तिकडे का तुम्ही? हा थांबा त्यांना हलवू नका. मी घेतो त्यांचा. कुठल्या गावचे? पांढरेवाडी. बर काय म्हणते पांढरेवाडीचं राजकारण? काय चाललंय निवांत. कुणाच्या बाजूने निवांत आहे? निवांत आहे. आता दोन्हीकडे बी लोक आहेत. वातावरण काय 50-50 राहतं काय गावचं? 50-50च म्हणायचं काय. पण काम कोणी केलेत मग? बाह्याने केलेत का सावंत साहेबांनी केलेत? का 5 वर्षात का मागच्या 15 वर्षात काम झाले त्याला? 15 वर्षात बी झालेत आणि ह्या 5 वर्षात बी झालेत. बर पण 15 वर्षात पाणी बिनी झालं जरा व्यवस्थित. आता ह्या वेळेस काय सावंत साहेबाला पुन्हा निवडून द्यायचं का बाह्याला द्यायची संधी? आता बायाचं बघू पण सावंत साहेब येते निवडून. सावंत साहेब येतील निवडून. तुम्ही कुठल्या गावचो बाबा?
तिथमेचवाडी बर काय म्हणते त्या गावचं राजकारण काय नाही सावंत आहे? का बरं सावंत साहेब काय ते आमचं पहिल्यापासून सावंत आमचं पहिल्यापासूनच शिवसेना आहे. शिवसेना आहे होय मग शिवसेना तर ती उद्धव साहेबांची होती की पहिल्यापासून आता सावंत साहेबांची शिवसेना येईल का ते निवडून आपल्याला नाही काय माहिती ते नाही माहिती ते नाही आपल्या परत बर कुठल्या गावचं अंधरूडचे काय म्हणते गावचं राजकारण काय नाही 100% सावंत साहेब निवडून येते. का बरं सावंत साहेबाला का द्यायचं बरं निवडून 5 वर्ष होते की कशामुळे द्यायची नाही कशामुळे द्यायचं हां त्या उजनी कोरातलं पाणी हितला नाही हिथून इकडे चाललं तुम्हाला सांगतो आणि कोणची हे आता तुम्हाला सांगतो पगारी बी किती लोकांना केल्यात आहे महिला मंडळाला केल्यात आहे आम्हासारख्या आलमोठ्या माणसाला बी 1500 रुपये महिना मिळतोय साहेब ते 1 नंबर 1 माणूस आहे बघा सावंत साहेब. बर तुम्ही कुठल्या गावचं एकाच गावचं तुमचं मत काय इकडे अलीकडे जरा नाही नाही त्यांना म्हणू दे की काय सावंत साहेबालाच आहे बरं तुम्हाला विचारतो हां कुणाला मग वातावरण कुणाचं आहे कुणाचं आहे वातावरण गावात वातावरण आहे आमचं तुतारीचं. का बरं तुतारी का द्यायची का द्यायची म्हणजे का निवडून द्यायचं त्यांना आला का ती पहिला जुना आमदार आहे त्यांनी कामं केलं इथं कोणी केलं इथलं हां मग बायाला द्यायचं डबल एकदा संधी हा बायाला संधी द्यायची काय बायाला देवाच लागते मग बाया चांगला माणूस आहे सावंत साहेब चांगले आहेत की कामाचे मग त्याला आम्ही कुठून नाव ठेवतो पण तो बोल बच्चन वालायची असते बोल वचनवाले गेल्या वेळेस म्हणला काय म्हणला हां गेल्या वेळेस असा निवडून आला की म्हणला ही शिवाय कोळेगावचं पाणी तुमच्या रानात नाही खेळलं तर म्हणला मी तोंडच दावायचो नाही मग आता यावा का त्यांनी हां ते आता मग तो 2च महिन्यात आणतो 2 महिन्यात पाणी येत असतं का इतकी लोक राहिलं आहे. बर कुठल्या गावचं हो तुम्ही अलीकडे अलीकडे त्यांना जाऊ द्या गर्दीले करू नका लोक काय काय म्हणते गावातलं राजकीय वातावरण आमच्याकडे कोणाला कोण राहुलभाई राहुल भाई का बरं द्यायचं राहुल भाई आमच्या गावचे तुमच्या गावचं आहे तुमच्या गावचं आहेत म्हणून दे सावंत साहेबांनी काय काम केलं का ना गावात अजून तर नाही अजून तर नाही बरं येतील का निवडून बाया बाहेर देव जाणं इकडे या की इकडे या दोघं बी सुशिक्षित दिसायला लागलो जरा कुठल्या गावचं कुठल्या गावचं नागेवाडी काय म्हणते बरं का नागेवाडीचं राजकारण कोणाला कौल द्यायचं म्हणते कौल कोणाकडे आहे म्हणते गावाचा कुणाकडे तुतारीकडे कौल सारा तुतारीकडे काय बरं सावंत साहेबांनी नाही का काय कामं झाली सावंत साहेबांनी जरांगेमुळे जारांगेमुळे सगळे जरांगे पाटलामुळेच आहे नाही बाकीचं कोण नाही विषय मराठी लोक आहेत जारांगेमुळे सगळं विषय काम बी मग काय विकास काम विकास काम सगळीच करते कोण करीत नाही कुणी कुठं वॉल भारतात जा बर चला आता पुढे जातो आम्ही जरा वॉल भारतात जा तुम्हाला धक्का लागला का जरा वॉल भारतात जा जारांगे पाटील कार्यकर्ते सापडलो भाऊ शिवसेनेचे बोला काय म्हणते वातावरण कुठल्या गावचं आम्ही मात्रेवाडी काय म्हणते गावचं राजकारण काय म्हणत असतं गावचं महाराज कोणाला म्हणते सावंत साहेबाला द्यायचं म्हणते का बाह्याला देतील का नाही सावंत साहेबाला कार्यकर्ते म्हणून म्हणायला का खरंच वातावरण आहे वातावरणच तसं आहे. का बरं काय तुम्ही आता कार्यकर्ते म्हणून जाता काय मुद्दे आहेत बरं कार्यकर्ते नाही आपण काय बिल्ला दिसला हो म्हणून सावंत म्हणलं. साहेबाचं काम आपल्याला आवडतं म्हणून सावंत साहेबाचं आपण हे करतोय बरं काय काम आवडतं तुम्हाला 2-4 सांगा हे काम प्रत्येक काम आपल्या रस्त्याचे ह्याचे गावातले विकासाचे गावात विकास झाला का? हो काय झालेत गावात काम सगळे काय पण झालेत काय या झालं या 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 इकडे अलीकडे हां या इकडे अलीकडे या जरा हां बोला सगळे झालेत रस्त्याचे ह्याचे बरं पुन्हा एकदा संधी होईल काय हो 100% कुठल्या गावचो डोकेवाडी डोकेवाडी काय म्हणते गावचं राजकारण काय राजकारण मस्त राजकारण चालू आहे कुणाचं मस्त चालू आहे नेमकं राहुल मोठे बाह्याला का बरं द्यायचं निवडून पुन्हा गावालेच आमचे ते गावालेत मग हो काय गावात पण कामं काय झाली भरपूर काम काय एकाला दुसरं सांगा बरं काय माहिती असलेलं बायासाहेब भरपूर काम केलेली आहेत पहिली बरं बाया साहेबाला दिन पुन्हा एकदा बायाला संधी. 100% सावंत साहेबाची काय कामं 5 वर्ष द्या आहे त्यांची काम आहेत पण आम्हाला गावाला नेऊन द्यायचे गावाला निवडून द्यायचं बरं दुकानदार हो दुकानदार सांगा तुमची प्रतिक्रिया काय बरं एवढं गिरायक होते हां तर दुसरा बोलतो या इकडे युवा मतदार काय आहे बरं वातावरण गावचं कुठल्या गावचं
इटचे जाऊ काय म्हणतो इटचं वातावरण? इटचं वातावरण सावंत साहेबाकडचं. का बरं सावंत साहेबांनी कामच केले सगळे वैयक्तिक मध्ये 5 वर्षात विकास केलेला आहे त्यांनी. मागच्या 15 वर्षात आणि त्यांच्या वडिलाची 10 वर्ष होती त्यांची काय झालेलं नाही. इट गावासाठी तर काय झालेलं नाही. आरक्षण पाहिजे ना आम्हाला. आरक्षणचा इलेक्शनचा मुद्दा नसतो. कुठल्या गावचं इटचं काय म्हणते गावचं राजकारण? गावचं राजकारण काय म्हणते? राजकारण चांगलं आहे. कोणाला चांगलं द्यायचं म्हणजे? विकासासाठी मतदान. मग सावंत साहेब का बाहेरला द्यायची संधी आहे? नाही सावंत साहेबाला. हा 1 नंबर सावंत साहेब. दुकानदार नग ते दुकानदार बोलायचं नग म्हणायला लागले. असू द्या. हा द्यायचे आमच्याकडे डबल संधी बोलायला. हा नाही आता सगळ्या अख्ख्या बाजार जायचंय. कुठल्या गावचं? डोकेवाडी. बरं डोकेवाडीचं काय म्हणते राजकीय वातावरण? राजकीय वातावरण कुणाला निवडून द्यायचं म्हणतंय काय? गुप्त जास्त राहुल भाई आहे. राहुल भाईला हा गुप्त आहे. आणि हे कालवा करणारे सावंत साहेबाकडे. हा बर हा चुकीचं आहे. या इकडे अलीकडे या. कुठल्या गावचं हो तुम्ही सांगा मला. आंध्रोडचा सावंत साहेबांचा विकास सगळ्यात मोठा. बर आणि हे प्रत्येक सर्वसाधारण माणसापर्यंत पोहोचलेला विकास आहे. बरं काय काम झाले भाऊ तुमच्या गावामध्ये? काय पाहिजे प्रत्येक असं एक बी गाव दाखवा भूमपरंडा वाशीमध्ये की त्या गावात त्यांचा निधी पोहोचला नाही किंवा त्यांच्या मार्फत कामं झालेली नाहीत. 15 वर्षात जी कामं झाली नाहीत ती कामं फक्त 5 वर्षांमध्ये भरपूररित्या प्रत्येक माणसापर्यंत मदत. तुम्हाला काय वाटतं सावंत साहेब पुन्हा निवडून येतील काय? 100% येतील. 1 लाखाच्या मताने येणार. 100% 1 लाखाच्या मताने. बर ऐकून घ्या. हे सांगते हा की त्यांनी विकास केला. कारखाने घालविले तुमचे कायमचे बसविले. कोणी घालविले ह्यांनी नाही तर कोणी. ही जर एकनाथ शिंदे तिकडे जात नव्हता तर कधीच कारखाने जाऊ शकत नव्हते. आणि कारखाने घालविले तरुण पोराचे रोजगार घालविले. तुमच्या पोराची अवस्था लावलंय त्यांनी. बाहेरने काय रोजगार निर्मिती केली तर काय उद्योग? रोजगाराने बाह्यांनी रोजगार निर्मिती नाही बी करू द्या पण नुकसान तर नाही. बर ह्यांच्यामुळे नुकसान ना पुढच्या येणाऱ्या तरुण पिढीचं पूर्ण नुकसान केलेले. बर मग आता काय रोजगाराचं काय आहे का इथं वातावरण? रोजगाराचं वातावरण हळूहळू कोण देणार आहे? कुठल्या बँकेत बुडले तुमचे? DCC बँकेत. मग कुणी बुडविले? आम्हाला तिथं ते टायमिंगला खर्च झाला. घर बांधायचं होतं, लग्न करायचं होतं. कुठले पैसे आणतात? लग्न झालं का नाही? मग नाही झालं. सगळे पोरांचे लग्न राहिले तर बँकेत राहिले का? सगळे बँकेचं मत राहिले तर आता घर नाही काय नाही राहिला. पुरीला पाहिजे, घर पाहिजे, आता गाडी पाहिजे. कुठल्या आणतात? बँकेत पैसे गेले. 5-5 वर्षाचे पैसे शेतातले गेले आमचे. 5-5 वर्ष. काय मला तुम्ही सांगतात 1 मिनिट. तुम्ही सांगतात DCC बँकेने हे केले. त्यावेळेस DCC बँकेत कोण होते? हीच फरार इकडे झालेलेच तिथं होते. त्यावेळेस तिकडे इकडे कोण होते? जे इकडे आले तीच पहिले दिवस त्यांच्यावर देऊ नका. DCC कोण होते पहिले? हे फरार जे झाले राष्ट्रवादीच्या बँक आहेत ती पहिल्या. राष्ट्रवादीच्या आता राष्ट्रवादी तरी कोणीकडे तुम्ही सांगा. नाही शरद पवाराकडे नाही. शरद पवार अजित पवाराकडे गेली. जेवढे ते हे होते तेवढे पहिले जे लफंगे निघाले तेच अजित पवाराकडेच पडाले. मग तुम्ही 40-45 वर्ष लफंगे सांभाळे का? हो ते घटना घडत असल्यात. ठेस लागल्यावर माणूस आता बघत असतो. आता लफंगे दिसायला अगोदर नव्हते दिसत. पळून जायच्या अगोदर लपंगे चांगले होते. चांगले होते आणि आता झाले चांगले. बर मग आता काय वातावरण कसं आहे? बरं वातावरण सावंत साहेब. फक्त इटमध्ये सावंत साहेब चालणार. बाकीचं आपण सांगणार नाहीत. बरं एक दुसरं मजाक विषय आहे. बोला तुम्ही जे म्हणला होता लग्न थांबलं 10 लाख हाडकले. सावंत साहेब आले तर तुमचं लग्न होईल काय? 10 लाख नाही येऊन द्या. लग्न होऊन नाही पण विकास तर करतात ना. आपले पैसे तर कुठे बुडले नाहीत ना काय नाहीत ना. विकासाचं महत्व आहे. आपल्या घरासमोर रस्ता झाला. आजपासून तो रस्ता झालेला नव्हता. शेतात पुन्हा मुरुम टाकला. पुढे चालून आपण DP-BP लाईट चालत नव्हती इथून मग 5 वर्ष. DP-BP भेटेल ना काहीतरी होईल ना. पण लग्न थांबल तुमचं? लग्न राहून द्या. लग्नाचा विषय काय नसतं. एक बोलण्याचा विषय. आपले पैसे बुडले आपले म्हणजे कर्तृत्वासाठी नाही राहिलं काय. काम झालं. लाईट बिल आता माफ झालं ना. सावंत साहेबांनीच केलं. बया साहेब तसं तुम्ही एकदा जरा की फॅक्टर मानता, एकदा लाईट बिल माफ झालं मानता. चालला काय म्हणतं अमृतचं वातावरण? विकासाचा मुद्दा आहे आमचा. हो या की इकडे. कारखाने, रस्ता, वीज, पाणी
सगळं त्यांचे काय मागच्या 15 वर्षात राहुल भाई होते त्यांच्या बी काळात कामं झाली असू द्या की पण त्याच्यानंतर त्यांचे पंचवर्ष गेले त्याच्यानंतर परत पुन्हा ते 5 वर्ष राहिले ते मंत्रीच आरोग्य मंत्री आम्हाला दवाखाना मोफत 2 रुपयाची रिशीट पाडायची गरज काय नाही आमचे लहान लेकरं आणि आमचं दवाखान्यात येतो जातो सगळी सुविधा काय म्हणते इटचं राजकारण इथलं काय तानासावांचा राणा म्हणते निवडून का बरं पाणी आणणार आहे तानासाव एका दिवसात काय 1994 ची नियोजन आहे किती दिवस झाले सांगा त्याला किती सरकार आली निवडून येतील म्हणा काय म्हणतो वातावरण कुठल्या गावचं नीटचं जाऊ का ही तर म्हणले की साहेब पुढारी विकत घेतलेली सगळी तुम्ही बी कार्यकर्ते झालं पैशावर ना विकत घेतलेली पुढारी मतदार इकडे आता मी म्हणले मला ते सभेला माणसं आणले ते विकत आणले म्हणले 400 रुपये हजेरी 400 रुपये हजेरी कोणत्या सभेला तुमच्या तुतारीच्या सभेला म्हणले कुठल्या गावचं काय म्हणते वाशिममध्ये जावं प्रशांत बाबा चेडे जे आहेत जे प्रशांत बाबा आता उभाटा गटात आहेत ना प्रशांत बाबा आहेत पण प्रशांत बाबा चेडे ज्याला पाठिंबा देतील प्रशांत बाबा चेडेंनी राहुल भैयाला पाठिंबा दिलेला आहे प्रशांत बाबा चेडे जे म्हणतील आम्ही ती करू बरं कुठल्या गावचं बाबा मी अंजन सोंढ्याचं बरं काय म्हणते गावचं वातावरण काय नाही वनवे आहे आमच्याकडे राहुल मोठे वनवे का बरं सावंत साहेबांनी काय काम केलं का नाही गावात काहीच नाही काही नाही फक्त मुरुम टाकणे मुरुम टाकलं बस दुसरं काही काम झालं नाही ते म्हणले आहे एक जण 94ची गोष्ट आहे 94ला कोणा सरकार होते ते सांगावं त्यांनी त्यानंतर तुमचं सरकार आलं की त्यांचं राहुल भाईंच्या मान नाही ना परांड्याच्या खाली काय वाहतं पाणी दिसत नाही परांड्याच्या खालीच पडतंय ना तिथवर आणलंयस ना तिथून किती लागतंय यायला मग आता बाह्याला संधी द्यायची म्हणा एवढं मोठं काम करायचं म्हणजे एका दिवसात होत नसतंय माझं लेकरू काय BA झालं किंवा MBBS झालं की लगेच नोकरी लावित नसतो पुढारी त्याला वेळ द्यावा लागतो वातावरण काय म्हणते आता बाह्याला द्यायचं म्हणते का बाह्याला कुठल्या गावचं हो तुम्ही मी इट्स आहे तुम्ही बी इटचो या इकडे अलीकडे तुम्ही बी या इकडे हां इटचो का काय म्हणते वातावरण हे शिवाजीचा जिवलग मित्र तानाजी का मालुसरी वाघवाल्या तेरे सॉंग घेऊन चालून आला गडावरून तुम्ही गोष्टीच म्हणायला लागला हो आधीच आहे निश्चित 100% साहेब येतील का पण निवडून का हो खरं 2.5 वर्षाचं काम आणि 15 वर्षाची कामाची तुलना करायची आपण तुम्ही तुलना करा मला नका सांगू तुम्ही तुलना करा मी तर मतदार आहे सामान्य मतदार आहे म्हणूनच मग तुमचं मत महत्वाचं आहे ना माझं मत महत्वाचं आहे जागा होईतो शेतकरी दादा ठाकं फाडून भीतीचा पडदा काही जगतोस रे जगतोस जिवंत मुर्दा 15 वर्ष सत्ता दिली आणि आम्हाला अंधारात ठेवलं तुम्ही शेतकऱ्याचं म्हणलं शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव आहे का भाव देणार नाही आता सोयाबीन होणार आहे ना आता ही 2.5 वर्षात काम करायचं ही साहेब 2.5 वर्ष फक्त 2.5 वर्ष संधी मिळाली आम्हाला ह्या उद्धव ठाकरे म्हणतात मला बी 2.5 वर्ष कशामुळे 2.5 वर्ष यांचे गेले मला सांगा ना तुम्ही 2.5 वर्ष का ह्याला सांभाळता नाही थांबा शांत राहा 2.5 वर्ष ह्यांना सांभाळता नाही त्यांचं पक्ष फोडले सगळं केलं पक्ष फोडले म्हणजे कशामुळे फोडले काम केलं नाही पक्ष निघाले ना वाघ बाजूला हो अहो मला सांगा तुम्ही साहेब मला 1 मिनिट बोलून द्या मी चांगलं बोलतो अहो तुमच्यापाशी मी आहे एक सर्वसामान्य सालकरी तुमच्यापाशी सर्वसामान्य सालकरी ना अहो मी नीट काम केलं तर तुम्ही पण मला अजून संधी वाढून देतात ना मान्य ना मालकाने जर नीट नाही सांभाळलं तर गडी कशाला तुमच्यापाशी राहतो सर्वसामान्य गडी काय काम करतो तुमच्यापाशी मग आता विकासाचा काय विषय विकासाचं साधन भरपूर आहे अहो पाणी यायला लागलं अहो तुम्हाला सांगतो आपलं ह्याचं एक मिनिट तुम्हाला सांगतो कृष्णा खोऱ्याचं एक मिनिट बोलू द्या कृष्णा खोऱ्याचं अध्यक्ष
दिलतं ना राहुल भाईला दिलतं ते बी आम्हीच निवडून दिलतं ना हां काय कुठं आणलं पाणी कृष्णा खोऱ्याचा अध्यक्ष दिलतं अहो काही झालं असतं आमच्या बुमपरांना मतदारसंघाचं वाशीचं जलमय झालं असतं म्हणजे आता पाण्याचे वगैरे मागाची कामं झाली ती राहुल भाईनेच केले म्हणून नाही 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 हे अजिबात नाही ती विषय फिरून प्रश्न विचारू नका रीज द फॉलोइंग ऑफ सेंटेन्सेस आन्सर इन क्वेश्चन्स या क्या प्रश्नाचं मला उत्तर द्या व्हॉट दिस क्रॉस व्हॉट हॉर्स टाईप काम केलेलं एखादं या इकडे अलीकडे साहेबांनी एखादं पाण्याचं एक स्थळ कुठं उभा केलंय हे 2.5 वर्ष सांगावं कोणा दवाखान्याचा तुम्ही कुठल्या गावचो सोन्नेवाडी बरं काय म्हणते गावचं वातावरण सोन्नेवाडी आमचे सगळे इकडे अलीकडे लोकांना जाऊ द्या जरा इकडे आम्हाला अनुदान नाही इमान आहे काय नाही 2.5 वर्षात आम्हाला शेतकऱ्याला दुधाचा हप्ता आम्ही शेतकरी माझं 100 लिटर दूध आहे घरच्या गायचं माझ्या खुराकाला सुद्धा पैसे निघालात ज्यावेळेस 2.5 वर्ष सरकार होतं त्यावेळेस आम्हाला 37 रुपये रेट होता मदर डेअरीला माझं मी स्वतः चेअरमन आहे आता शेतकऱ्याची अशी अवस्था झाली दुधाच्या बाबतीत की बाबा गेला 20 रुपये आम्हाला खुराकाला सुद्धा पैसे निघाले 100 लिटर दूध आहे माझ्या घरचं तरी माझ्या खुराकाचे पैसे निघालात आणि सोयाबीन तेलाचं सोडून द्या आमचं काय शेतकरी आम्ही 100 ही सोयाबीनला आता किती होता भाऊ किती गेल्या वेळेस आपल्याला बाबा 4,500 5,000 रुपये मिळत होता पण आता काय अवस्था केली यांनी की बाबा 3200 रुपये 3300 रुपये माझं 150 गुंठल सोयाबीन आता सोयाबीन माझ्या घरात आहे पण ज्याला भावच नाही ते कशाला घालायचं आम्ही काय म्हणतो की बाबा सरकार आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आल्यावर आपला भाव वाढन म्हणून आम्ही 150 गुंठल सोयाबीन घरात ठेवली बरं ऐका की बरोबर थांबा 2 सेकंद थांबा ऐका की तुम्ही जे मदर डेअरीचा एक विषय काढला त्यात मी एक पॉईंट घेतला मदर डेअरीचा हा प्रोग्राम हा भारतीय जनता पक्षाच्या केंद्राच्या नेतृत्वाने आणला म्हणून नाही भारतीय जनता पक्षाचा काही संबंध नाही केंद्र सरकार ह्याला सबसिडी वगैरे पुरवतं या मदर डेअरीला नाही सबसिडी पुरवतंय पण आता जे आहे केंद्र सरकारने आता का दुधाचे भाव कमी केले मग तुम्ही केंद्र शासनाचा निधी देता ना त्याला तुम्ही तर मग कुठे गेले आता निधीचा कुठे आहे तुमचा आता 20 रुपये मदर डेअरीला भाव तुमचा किती रुपये 22 ते 20 रुपये मदर डेअरीला भाव पडतोय अक्षरशः आम्हाला मदर डेअरीचं बंद करायची पाळी आली 80 पैसे कमिशन देतात आणि दुधाला शेतकऱ्याला भाव अशा व्यवस्था करून सोडली यांनी आणि सावंत साहेबांनी मला सांगा तुम्ही काय कोणी काय म्हणू द्या सावंत साहेबांनी 2.5 वर्षात एखादा तळ कुठं उभा केलंय का तळ कुठं उभा केलंय का आमदार साहेब स्वतः सांगतात राहुल मोठे तुम्ही 2.5 वर्षात अलीकडे सारखा सरकू द्या जरा लोक चालले थांबा कोण नाही थांबा अलीकडे द्या अलीकडे 2.5 वर्षात काय करताय हॉस्पिटल त्यांनी कुठं उभा केलं का हॉस्पिटल कुठं उभा केलं का एक मिनिट भांडण नाही 365 दिवस 1 वर्षाला लागते इंटू म्हणजे गुणिले मराठीतच बोला सगळ्या आपल्या नाही सगळे अहो ही कशामुळे पडत आहे 15 वर्षामुळे शिकलेली पडत पोरं 15 वर्षात त्यांना कुठं नोकरी नाही काय नाही माझं पोरग तेवढंच आहे रडायला काय बोलू नका तुम्ही सरकार काय 15 वर्षात 15 वर्ष स्वतः भरतीला गेलो मी 4 वर्ष फिजिकल फिट आहे मेडिकल आता मला सांगा तुम्ही आता ह्या 4 वर्षात कोणी ह्याची भरती नाही पोलीस भरती उस्मानाबाद जिल्ह्याला 2 जागा ओपन साठी एका भरती काढण्याची पद्धत आहे का आपल्या छन्नी सरकारने जाऊ दे आता सरकारमध्ये आता ही कुणाचं सरकार येईल राज्यामध्ये आता महाविकास आघाडीचं आणि इथलं उमेदवार कोण असेल आमदार राहुल भाई मोठे तानाजी सावंतला पुन्हा संधी नाही तानाजी सावंत नाही त्यांनी उभा आता बिनठोक त्यांनी असं करा पैसे सुद्धा वाटू नाही त्यांनी पैसे वाटायला चालू केलेत 100% ती 30,000 मतांनी 100% पडणार आहेत 100% गॅरंटी बरं आता दुसऱ्या मतदारा बोलतो कुठला गावचो आजच आले तानाजी साहेब सावंत साहेब आजच निवडून आले सांगायची गरजच नाही काय बरं कुठला गावचो नागेवाडी काय म्हणते गावचं राजकारण एकदम ओके कोणाच्या बाजून ओके आहे सावंत साहेबांच्या आवाज झाले विचारायचीच गरज नाही कोणाला सरकार जर बोलायचं म्हटलं तर 243 कोण आहे इकडे बोलायची एकच सेकंद आलो 243 ओम परांडा विधानसभा मतदारसंघात विचार जर केला जे 15 वर्षाचा आमच्या चांदवड गावचा आहे मी जे आमच्या गावाला आजपर्यंत 3 कोटी 10 लाख निधी आजपर्यंत कुणी दिलेलं नाही कुठल्या आमदाराने फक्त सावंत साहेब काम करतात कुणाच काम नाही
मग सावंतसाहेबाला पुन्हा एकदा निवडून येईल? 100% निवडून येणार ती 1 लाखाच्या मताच्या पुढंच. बर तुमचा विश्वास बघितला. चला काय म्हणताय? काय एखादा मुद्दा सांगायचा? मुद्दा काय नाही, फक्त एकच. अहो हे बोलायचं म्हणले तर ना तानाच सावत विकासाच्या मुद्द्यावर फक्त. बर तुम्ही कुठलं गावचं? काय गावात कामं झाले का? नाही नाही मी विचारतो मग तुम्ही नका सांगू. तुम्ही बोलताव का लाडकी बहिणीचे पैसे वगैरे येतात का नाही तुम्हाला? तुम्हाला नाही का आले? प्रश्न काय विचारायचे माझे मी विचारतो. तुम्हाला नाही पैसे मिळाले? तुम्हाला मिळाले का?